नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. धनू अवनी अंगणामध्ये उभे असतात. आई आणि वहिनी सुद्धा असतात. आई म्हणते हा कोण? तेव्हा ती म्हणते माझा धीर आहे. तो मी धनू, वहिनींचा सगळ्यात लहाना धीर आहे. तुम्ही आई ना, मी तुम्हाला बघितल्याच ओळखलं, मी नमस्कार करतो. आई म्हणते असू दे. धनुशी अगदी रूडली वागत असते ती. चला आतमध्ये चला म्हणून धनू सुद्धा आता अवनीच्या मागे चाललेला असतो. तेव्हा आई म्हणते तू बाहेरच थांबायचं, तू आत यायचं नाहीये. अवनी म्हणते असं काय बोलतोयस? हो, ज्या पोरीला माझ्यापासून पळून नेलं, माझ्यापासून दूर केलं, त्या लोकांचा आदर तीर्थ मी करणार नाहीये. हा पोरगा घरात येणार नाही, आई स्पष्ट सांगते अवनीला. हरकत नाही अवनी वहिनी, तुम्ही आतमध्ये जा, काही लोट घ्यायचं कारण नाहीये. काय लागलं तर मला हाक मारा, मी इथेच थांबतो, तुम्ही या पटकन जाऊन. धनू इतका समजदार असतो, समजदारपणे तिला म्हणतो जा आणि पटकन माघारी ये. अगं त्याला येऊ दे की, बाहेर का ठेवतीये? सर्टिफिकेट घ्यायला आलीस ना अवनी? आता अवनीचं काहीच बोलणं चालत नसतं, कारण आई रागात असते आणि त्यात तिला सर्टिफिकेट सुद्धा देणार नाही ही भीती वाटते. आणि धनू म्हणतो की वहिनी तू जा, मला काहीच वाटत नाहीये, तू जाऊन माघारी ये. पण अवनी आता आतमध्ये आलेली असते. आतमध्ये आली की सगळ्या जुन्या आठवणी तिच्या ताज्या झालेल्या असतात. आणि आता आईला बरोबर हिला जाळ्यात अडकवण्याचा मार्ग मिळालेला असतो. तिला एकदाची घरात घेतलेली असते आणि धनूला बाहेरच ठेवलेलं असतं. अवनीला अंदाजच नसतो की आई मला कोणत्या जाळ्यात ओढतीये. अवनी येते आणि डोळे भरून सगळं तिचं घर बघत असते. ठेवल्या बाबांची आठवण आलेली असते. अवनी काहीही झालं, गोल्ड मेडल मिळालं तेव्हा पळत पळत आलेली असते आणि बाबांच्या गळ्यात पडलेली असते. तो आनंदाचा दिवस सारखा तिच्या डोळ्यासमोरच चाललेला असतो. आणि बाबा तिला पहिले आठवतात सगळ्यात आधी. मेडल वगैरे मिळालेलं असतं. ती बाबांना म्हणलेली असते की हे फक्त तुमच्यासाठी, तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळेच मी हे सगळं काही करू शकते. थँक्यू सो मच बाबा, हे तुम्ही मला प्रयत्न करायला चान्स दिला म्हणून हे सगळं शक्य झालंय. अवनीच्या बाबांच्या बरोबर वेळ घालवलेला असतो तो सगळा तिच्या डोळ्यासमोरून चाललेला असतो. कारण आईपेक्षाही जास्त बाबा तिच्या क्लोज असतात. अवनी घरात आल्या आल्या तिला बाबा आणि बाबाच आठवत असतात. आई म्हणते अवनी काय मिळवलंच घे सगळं करून? आई ऐक ना, आता हा विषय काढू नकोस. सर्टिफिकेट घ्यायला आली आहे, सर्टिफिकेट दे, मला जायचंय फक्त. आणि लगेच वरून बाबा आणि महेश आलेला असतो. फक्त सर्टिफिकेट घ्यायला आली ना. आता स्वातीला सुद्धा टेन्शन येते की हे दोघं बाहेर जाणार होते, मग हे घरात कसे? आता महेशला खुणावतात आणि महेश पटकन दरवाजा बंद करतो. अवनी आता सगळ्यांच्या कचाट्यात अडकलेली असते. तिला कळतच नाही की हे एक्झॅक्टली काय चाललंय. तुम्ही काय करताय? हे दार का लावलंय आणि तुमचं नेमकी चाललंय तरी काय? अवनी आता घाबरलेली असते, गोंधळते आणि त्यांना प्रश्न विचारते, तुम्ही दार का लावून घेताय आणि तुमच्या डोक्यात नेमकी काय शिस्त आहे? वहिनी तू तर म्हणाली की बाबा आणि दादा घरी नाहीये, मग हे लोक कशी घरी नव्हते का? घरी कसे आले काय माहिती. आता बाबा म्हणतात काय ग अवनी, बाबाची इब्रत मोल करून काय मिळवलंस ग तू? अवनी काय मिळवलं? माझी इज्जत अशी चवाट्यावर टांगून तुला काय आनंद मिळाला सांग की. भिकारड्या ड्रायव्हर बरोबर लग्न करून तू काय मिळवलंस ग? त्या भिकारड्याच्या घरी काय तर मोलकरणीसारखी कामं करत असते तिकडे, जराही लाज वाटत नाही का ग? तोंड खुपसून बसलेली असते, आम्हाला दिसत नाही? सारख्या भविष्याची राख रांगोळी केली, कुठून तुला बुद्धी सुचली ग ही? बाबा इतके चिडलेले असतात, नको नको त्या अवनीला बोलत असतात. कोणी सांगितलं मी दिवसभर काम करते, राबते, चुलीमध्ये स्वयंपाक करते? तुम्हाला कोणी सांगितलं? चंद्रकांत देशमाने म्हणतात मला अवनी, कुठूनही काहीही खबर मिळू शकते. घरचे तुला कसे नांदवतात आम्हाला कळत नाही, सगळं कळतं. असा विचार केला, विवान बरोबर लग्न लावून द्यायचं ठरवलं तर तिथून पळून गेलीस आणि असं वाटोळ केलंस होय? वा 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 अवनी, खरंच तुझ्या अक्कलीची क्यू येते मला. आत कॅनडामध्ये जाऊन नांदली असती, राणीसारखे संसार केला असता, ऐश केली असती, पण नाही, तुला अवदासा आठवली ना. अवदासा आठवली आणि स्वतःच वाटोळ करून घेतलं. कसं वाटतंय का स्वतःच वाटोळ करून घेतल्यावर? आता चिडलेली असते आणि मोठ्या आवाजात म्हणते लग्नाशिवाय दुसरा विचारच नाहीये का? लग्नाशिवाय दुसरी गोष्टच नाहीये का? 1000 वेळा सांगितलं लग्न सोडून बाकी बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या लग्न माझी प्रायोरिटी नाहीये. लग्न 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 का? ते लग्न माझ्यावर थोपवत आहे, मला इंटरेस्ट नाहीये त्या लग्नात. माझी स्वप्न पूर्ण करायची आहे, ते लग्न करून संसार नाही थाटवायचा आहे ना. तुला काय करायचंय? काय तुझी स्वप्न आहे? कशी तुला पूर्ण करायची आहे? सांग 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 ना अवनी. करायचंय घर बांधायचंय, स्वतःची फर्म उभी करायची. बाबा ऐकून तरी घ्या, मी तुला सगळं उभं करून देतो, घर बांधून देतो, फर्म उभी करून देतो, तुला हवा तेवढा पैसा देतो, तुला पाहिजे ते देतो अवनी. बाबा तेच तर नकोय ना, तुम्ही माझ्यासाठी काहीच करू नका, मला स्वतः काहीतरी करू द्या ना. ऐका ना बाबा तुम्ही जरा. स्वतःच्या हिमतीवर फर्म उभी करायची आहे, तुमचा आधार नकोय मला. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते, लग्नाच्या बेडीत मला अडकवू नका. अरे अवनी तुझे म्हणतीये ना बाळा, ते पूर्ण करण्यासाठी आता महेश बोलायला लागलेला असतो. पैसा लागतो, भांडवल लागतो, मोठ्या प्रमाणात आपल्या हातात भांडवल असतं तर आपण हे सगळं करू शकतोय. काय ग तुला कोण देणार आहे एवढा पैसा? भिकारडा ड्रायव्हर नवरा देणार आहे का तुला पैसे एवढे? नवरा 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 काय लावलंय रे? तुम्हाला वाटतं तसं काहीच नाहीये. नवरा बिवरा फुटले का? बुद्धी गहाण ठेवली का आम्ही? आम्हाला अक्कल नाहीये काही? तू सांगणार ना मी ऐकणार? स्टेशन मध्ये पाहिलं ते काय होतं आणि गावभर होर्डिंग लावली होती लग्नाची, ते काय होतं? आणि तोंड वर करून सांगते की तुम्ही म्हणताय तसं काहीच नाहीये. की नसताना रिसेप्शन केलं तुम्ही, ते काय होतं सगळं? हा काय होतं सांग की अवनी. तू म्हणती ना काही नाहीये तर ते काय होतं? बाबांचा आणि सगळ्यांचाच गैरसमज झालेला असतो की राजा आणि अवनी नवरा बायकोचे.
बाबा खूप चिडलेले असतात. ते म्हणतात तुझा चॉईस इतक्या खालच्या लेवलचा असेल ना अवनी, वाटलं नव्हता इतका थडकलाच पोराशी लग्न करशील, खरंच वाटलं नव्हतं. बघून काय बघितला भिकारला ड्रायव्हर, कसलं सुख देणार आहे का, तुझी काय इच्छा पूर्ण करणार आहे? हा, काय करणार आहे तो? काहीच करणार नाही तुझ्यासाठी. ड्रायव्हर कुठलचा आणि त्याची लग्न करतीयस तू. गोष्टीमुळे घर सोडून गेले मी. तुम्हाला आत्ताच सांगते, परत परत तेच तेच बोलू नका. कुठं ग? उंदराच्या घरात? जिथे उंदरं राहतात तिथे? उंदरं राहतात की माणसं राहतात हे तरी बघायचं होतं, मग जायचं होतं की त्या घरात. बाबा वाटतेल ते बोलत असतात. जे दत्तूने यांना सांगितलंय, जे शिकवलंय तेच बरोबर बाबा बोलत असतात. कारण गैरसमज करून दिलेला असतो दत्तूने यांचा. कुठेही हात लावला तर भसाभसा माती कोसळते. कशी राहते तिथे मला तेच कळत नाहीये. तुझं घर काय, तिथे राहते ती जागा काय, तुला कळतंय का अवनी? तू काय करून बसलीये? सुख मिळणार आहे ग? काय शोधायला गेलीयस तिथे? आणि नेमकी आहे तरी काय तिथे? बाबा बोलत असतात. बाबांचा संताप संताप झालेला असतो. राहुल बोलत असतो. आई आणि स्वाती मात्र शांत उभ्या असतात. कारण हे दोघं जे बोलत असतात त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता अवनीचं डोकं अगदी बधीर झालेलं असतं. या सुडाळणं वगैरे हे नाटकं बंद करायची. इथून पुढे मी जे काय सांगेन ते आणि अगदी तसंच वागायचं. त्या ड्रायव्हरला सोड चिठ्ठी द्यायची, कळतंय का? ड्रायव्हरला सोड चिठ्ठी द्यायची आणि मी म्हणेल तसंच वागायचं. त्या फॅमिलीचं जे काय करायचंय ते करून घ्या, लगेच कर काय करायचंय ते. स्फोटाचे पेपर सुद्धा तयार कर, हिच्याकडनं सह्या घेऊ आणि एकदाच काय तो काडीमोड करून टाकू. नंतर विवांशी लग्न करायचं, नाटकं करायचे नाही. बाबांनी ठोक सांगितलेलं असतं, काहीच नाटकं करायची नाही, विवांशी लग्न करायचं आणि गुपचूप निघून जायचं. कळालं? तुझं एवढं सगळं घडून सुद्धा तो बिचारा पोरगा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि मी अवनीशी अजूनही लग्न करणार आहे असं तू म्हणतोय. नशीब नशीब बघ जरा अवनी. जायचं, सुखाने नांदायचं, बस एवढंच करू शकते तू. याच्या व्यतिरिक्त मी काही ऐकणार नाही आणि तुला काही करता येणार नाही. तुला सांगितलंय तेवढं आणि तेवढंच तू करायचं. विवांशी लग्न करायचं, सुखाने संसार मांडायचा. तर कॅनडामध्ये परत या गोष्टींचा विचार करायचा नाही. फुल अँड फायनल. अवनी म्हणते हो का, म्हणजे झालंच का? लग्न 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 संसार एवढ्याच गोष्टी डोक्यात फिरता का हो तुमच्या? लग्नाशिवाय दुसऱ्या गोष्टीच नसतात का? सारखं काय तर लग्न लग्न. त्याच काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा मी त्या विवांशी लग्न करणार नाहीये. तुम्ही काहीही करा, कितीही सांगा, मी त्या पोराशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. अगदी फुल अँड फायनल सांगितलेलं असतं अवनीने बाबांना की मी त्या विवांबरोबर लग्न करत नसते. अवनी आता चिडलेली असते आणि मला का बास म्हणताय बाबा? बास म्हणजे का? का तुम्ही बास 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 करताय? ऐकून तरी घ्या. स्वप्नांची वेळ आली की बास, तुम्ही बोलायला लागले की मग चालतंय. शिकायचंय, करिअर करायचंय, काहीतरी करून दाखवायचंय म्हटलं की लगेच बास. तुम्ही लग्नाचा विषय काढला की लगेच चालतो आणि मी जरा तरी काही शब्द काढला की लगेच बास. माझ्या स्वप्नांना, माझ्या बोलण्याला काही व्हॅल्युशनच नाहीये का? बास करायचं मी? का बास करायचं? मला तेच सांगा की मी का गप्प राहायचं? मी आता अशी चुरू चुरू बोलायला लागलेली असते. बाबा तुम्हाला माहिती आहे ना माझे किती स्वप्न आहे, मी किती इच्छा आकांक्षा रंगवल्यात, मला काय काय बनायचंय. मेहनत केली, रात्र रात्र जागून अभ्यास मिळवला केलाय, तेव्हा कुठे हे गोल्ड मेडल मिळालंय मला. रात्र रात्र जागले मी, पहाटेपर्यंत अभ्यास केला, कुठे काय रंगरंगोटी केली तर कुठे फेविकॉल तर कुठे काय 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 मेहनत केली आहे ते माझं मला माहितीये. रात्र रात्र जागवली, रात्रीचा दिवस तर कधी पहाट कधी झाली कळालं नाही. या अवस्थेत मी सगळं काही पूर्ण करून कॉलेज कंप्लीट करायचे सगळी काही मेहनत मी स्वतः घेतली आहे. आणि बाबा तुम्ही म्हणताय बास? बास म्हणण्यासाठी मी एवढी मेहनत घेतली नाही, रक्ताचं पाणी केलं नाही, गोल्ड मेडल उगाचच मिळवलेलं नाहीये मी. माझं स्वप्न पूर्ण करायचंय आणि मी माझं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच. रडत असते मी, खूप मेहनतीने खूप कष्ट करून शिकली आहे, जिद्दीने शिकली आहे, त्याचं काहीतरी चीज होऊ द्या. लग्न करून माझं वाटोळं करू नका प्लीज. अजूनही शिकायचंय मला. शिक ना मग. मला अजूनही शिकायचंय आणि मी खूप शिकणार आहे. मला जे हवंय ते मिळवणार म्हणजे मिळवणारच. त्यामुळे बाबा प्लीज प्लीज तुम्ही मला अडवू नका. अगं शिक ना, तुला नको शिकू कोण म्हटलंय? लग्नानंतर शिक की. मला शिकायचंय ते माझं लग्नाच्या आधीच आणि विवांशी तर लग्न मला करायचंच नाही, आत्ताच सांगते मी. विवांशी लग्न करायला काय अडचण आहे ग तुला? बाबा आता ओरडून तिला विचारत असतात की काय अडचण आहे विवांशी लग्न करायला. ती म्हणत असते मला त्याच्याशी लग्न करायचं नाही म्हणजे नाही. त्या विवांबरोबर लग्न मी कधीही करणार नाही. गोल्ड मेडल बद्दल बोलून दाखवतीये. काय किंमत आहे का गोल्ड मेडल? गोल्ड मेडल बाजारात विकायला गेली तर 1.5 दंबडीची किंमत येईल. काय किंमत आहे का त्या गोल्ड मेडलला? कौतुक करतेय. संसार करायचा, लग्न करून लंडनला सेटल व्हायचं, तर काय गोल्ड मेडलचं कौतुक सांगतेय मला? एवढं मेहनत करून शिकलेली असतं, त्याचं तिच्या घरच्यांना अजिबात व्हॅल्युशन नसतं. तिचं फक्त लग्न करायचं आणि यांनी मुक्त व्हायचं एवढं त्यांच्या डोक्यात असतं. म्हणूनच अवनीने ते घर सोडलेलं असतं. मेडलचं कौतुक करते ना, हे सर्टिफिकेट वगैरे यासाठी अवाढव्य फीज भरायला लागल्या आणि मी भरल्यात फीज. 1-1 रुपया मी भरलाय, सगळा खर्च मी केलाय, कळतंय का? त्यामुळे कौतुक करू नको आणि तोरा गाजवू नको की गोल्ड मेडल गोल्ड मेडल, कळतंय का? बाबांनी आता सगळं काढलेलं असतं अवनीचं, काय काय खर्च केला तिच्यासाठी, काय काय केलं. आणि हे सगळं मी स्वतः केलंय. मी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय अवनी.
बापानं लक्षात ठेव. बापाने काय काय केलंय ना लक्षात ठेव. फक्त गोल्ड मेडल याच्यावर उड्या मारू नकोस. गोल्ड मेडल मिळवण्यासाठी मी खर्च केलाय पाण्यासारखा पैसा. बाबा म्हणतात एक गोष्ट कन्फर्म, काय बडबडायचं ते बडबड, काहीच घेणं देणं नाहीये. फुल अँड फायनल विवांशी लग्न करायचंय, लंडनला सेटल व्हायचंय, बस एवढा तुझा आणि माझा संबंध. बाकी मला कशाचं काही एक कौतुक सांगायचं नाही आणि मी ते कौतुक ऐकून घेत नसतो. त्यांच्या सोबतीने आयुष्य का काढायचे, काय त्या विमानमध्ये असं की त्याच्या सोबतीने मी आयुष्य काढायचे. अवनी सुद्धा काही शांत बसत नसते. बाबांच्या प्रत्येक प्रश्नाला ती प्रश्न करतच असते. ती म्हणत असते त्याच्यामध्ये काय आहे की तो म्हणेल तीच पूर्व दिशा, त्याच्याशीच लग्न करायचं असं काय त्याच्याकडे. वर तिच्या कर्तृत्वावर जराही विश्वास नाहीये का? नाही आहे ना विश्वास, कारण दिवे तर दाखवलेस ना काय लावू शकते माझी मुलगी, तिचं कर्तृत्व काय सगळं कळलंय. त्यामुळे तुझा विश्वास कर्तृत्व याचे गोडवे गावच नको अवनी, कळतंय का? लग्न केलं त्या भिकारड्याबरोबर, ही थेर केलीस का आता विश्वास ठेवला, मन सोक्त तुला मोकळीक दिली होती, हवं ते करायचं, सगळा विश्वास दाखवला. विश्वासाचं काय केलं तू? मातीत मिळवलं काय? त्या भिकारड्याशी लग्न केलं आणि भिकारड्याशी संसार थाटतीयस का बाबा? सारखं सारखं तो भिकारडा नवरा 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 करताय. लग्न नवरा या गोष्टी सोडून दुसऱ्या विषयच नाहीये का? अवनी 1000 वेळा सांगण्याचा प्रयत्न करत असते की लग्न नवरा या गोष्टीत मला इंटरेस्ट नाहीये, तुम्ही का तेच मला सांगताय, पण कोणी तिच्याकडे लक्ष देत नाही. म्हणते बास बाबा तुम्हाला काय बोलायचं ते बोलले ना, माझे सर्टिफिकेट द्या आणि मला इथून जाऊ द्या प्लीज. अशी लग्न करायचं नाहीये, स्वतःच्या पायाने उभं राहायचंय, माझे सर्टिफिकेट मला द्या. बाबा म्हणतात हे सर्टिफिकेट का? हे सर्टिफिकेट पाहिजे तुला? या सर्टिफिकेटसाठी भांडतीये, या सर्टिफिकेटच्या जोरावर एवढा तोरा दाखवतीये का आम्हाला? हे सर्टिफिकेट ना बाबा, आता ते सर्टिफिकेट हातात घेऊनच असतात आणि हे म्हणतात या सर्टिफिकेटच्या जोरावर सांगते ना कोणाच्या आधारावर जगायचं नाहीये, हा तुझा आधार आहे, हे तुला काहीतरी अचीव करून देऊ शकतं, या सर्टिफिकेटच्या जोरावर एवढ्या उड्या मारतीये ना बाबा. आता सर्टिफिकेट हातात घेऊनच असतात आणि सर्टिफिकेटचं काहीतरी ते करणार. आणि आता सर्टिफिकेट जाळण्यासाठी काडीपेटी डस्टबिन सगळं आणलेलं असतं. अवनीच्या समोर ते सर्टिफिकेट जाळणार असतात. सर्टिफिकेटच्या जोरावर एवढा माच करते ना अवनी, हे सर्टिफिकेटच जाळून टाकतो म्हणजे तुझं अस्तित्व संपेन. नाही म्हणता म्हणता बाबांनी सर्टिफिकेट वगैरे जाळून टाकलेलं असतं. अवनी रडत असते, बाबांना सर्टिफिकेट जाळू नका असं गयाबया करत असते. तिला आता महेशने पकडलेलं असतं आणि आईच्या डोळ्यासमोर सर्टिफिकेट बाबा जाळत असतात. तरी सुद्धा आई नको जाळू असं म्हणत नसते. आई सुद्धा बाबांना साथ देत असते. सगळ्यांनी मिळून तो प्लॅन केलेला असतो आणि बिचारी स्वाती अडकलेली असते. स्वातीला काहीच माहित नसतं की आई सुद्धा याच्यात सामील आहे. अवनी रडत असते, गयावया करत असते की सर्टिफिकेट जाळू नका. तरी सुद्धा बाबा ते सर्टिफिकेट सगळे जाळतच असतात, अजिबात काही ऐकायला तयार नसतात. आता अवनी रडत असते, तिला महेशने घट्ट असं पकडलेलं असतं आणि ती म्हणते की मला तिथपर्यंत जाऊ दे. बाबांपर्यंत महेश काही तिला पोहोचूच देत नाही. तिचे सर्टिफिकेट वगैरे जाळून टाकलेलं असतं. जिवंतपणे अवनीला यांनी मारलेलं असतं. सर्टिफिकेट म्हणजे तिचा जीव की प्राण असतो आणि बाबाने मुद्दाम तिच्या समोर ते सर्टिफिकेट जाळलेले असतात, कारण त्याच्या आधारावर ती सगळं काही अचीव करणार असते किंवा मला हे करायचंय मला ते करायचंय. बाबा म्हणतात की सर्टिफिकेटचीच राखरांगोळी करतो म्हणजे तुझे स्वप्नच उरणार नाही. आणि बाबाने बरोबर तिच्या डोळ्यासमोर तिचं स्वप्न संपवलेलं असतं. तिची सगळी स्वप्न असतात, त्याची राखरांगोळी केलेली असते. अवनी रडत असते, नको नको म्हणते पण नाही, ती रडून वेडी झालेली असते, रडून पण तिची कुणालाच किंवा आलेली नसते. बाहेर आता फोन आलेला असतो राजाचा. कुठे रे धन्या? अरे मी वहिनीच्या घराच्या बाहेर उभा आहे, वहिनी आतमध्ये गेल्यात. धन्याला म्हणत असतो वहिनीच्या अवघड सिच्युएशन मध्ये तिला साथ द्यायची तर बाहेर उभा राहिला. धन्या म्हणतो होणार आहे, दारं खिडक्या पण लावून घेतल्या ना? अरे पण मला सांग राजा तुला कसं माहिती दारं खिडक्या त्यांनी लावून घेतल्या? आता राजा धन्याच्या मागे उभा असतो आणि राजाला माहित असतं एक्झॅक्टली अवनी बरोबर काय होणार आहे त्या घरात. राजा बरोबर ऑन दी स्पॉट बरोबर वेळेवर येऊन थांबलेला असतो आणि आता खरी गंमत येणार असते, कारण राजा तिथे आलेला असतो आणि अवनीची जी सिच्युएशन आहे या लोकांनी अडकवून ठेवले त्यातून तिला बाहेर तो काढणार असतो. अरे ती आतमध्ये, मग तू काय करतोय धन्या? वहिनी बोलल्या की माझ्या पुरीशी मला बोलायचंय, तू बाहेरच थांब, म्हणून मी बाहेर थांबलो. आता राजा घाईघाईने जातो आणि अवनी जे रडत असते गयावया करत असते ते दरवाजाच्या बाहेरून ते ऐकत असतात की अवनीला या लोकांनी अडकवलंय आणि तिला ते काही सोडत नाहीये. राजा म्हणतो बघ ती कशी अडकली अवघड सिच्युएशन मध्ये आणि तू बाहेर थांब. राजा खिडकीतून डोकावतो तर तिला पकडलेलं असतं, सर्टिफिकेट वगैरे जाळत असतात. राजा म्हणतो काय करताय, सर्टिफिकेट जाळताय, सोडा तिला सोडा. महेश दार उघड. आता धनू आणि राजा खूप दार उघडण्याचा प्रयत्न करतात. ही लोक बघत असतात, तिच्या डोळ्यासमोर तिची सर्टिफिकेट जाळली जातात, तिच्यावर अन्याय चाललेला असतो. राजा आणि धनू खूप प्रयत्न करतात पण दारं पक्की लावलेली असतात, त्यामुळे तिला सोडवण्याचा काही प्रश्नच येत नाही. राजा आणि धनू बिचारे बाहेरूनच धडपड करत असतात. आता मात्र काहीही चाललेलं नसतं. हे धडपड करून कंटाळणार आणि निघून जाणार हे सगळ्यांनाच माहितीये. राजा आल्यावर पटकन महेश तिला सोडून देतो आणि ती राजाच्या गळ्यात जाऊन पडते. माझे सर्टिफिकेट राजा
यांनी सगळे जाळून टाकले. राजा म्हणतो ठीक आहे ठीक आहे. आणि ते जळलेले जे सर्टिफिकेट असतात त्याला हात लावायला जाते, तिच्या हाताला भाजलेलं असतं. राजा अवनीला सावरण्याचा प्रयत्न करतो. हे सगळी लोक एका बाजूला झालेली असतात आणि अवनीला आणि राजाला आता बघत असतात. सर्टिफिकेट त्यांनी जाळून टाकलेले असतात, तिच्याकडे आता काहीच राहिलेलं नसतं. त्या सर्टिफिकेटच्या जोरावरती काहीतरी करणार असते. आता सर्टिफिकेटच जाळून टाकल्यामुळे अवनीकडे काहीही शिल्लक राहत नाही. अवनी रडत असते, वहिनी रडत असते, आई बाबा आणि महेश यांच्यावर काहीच परिणाम झालेला नसतो. अवनीची फार वाईट अवस्था झालेली असते आणि तिला राजा सावरण्याचा प्रयत्न करत असतो. महेश आता अवनीकडे येत असतो. राजा लांबूनच हात करतो आणि जवळ यायचं नाही असं सांगतो. महेश सुद्धा लांबच थांबतो. आता कोणाचंच काही चालत नाही. बरोबर राजाने अवनीला पकडलेलं असतं आणि घेऊन चाललेलं असतो. आता धनुने खिडकीतून बघितलेलं असतं. दार उघडल्या उघडल्या वहिनी वहिनी करत धनू येतो आणि दोघंही तिला सावरतात आणि आता ते घरी चाललेले असतात. मी ठीक आहात ना? अवनी म्हणते हो मी ठीक आहे. आता मात्र दार उघडून लगेच बाबा बाहेर आलेले असतात. आई आलेली असते, महेश आलेला असतो आणि अण्णा जोरात मागून ओरडून अवनीशी बोलत असतात. आता राजाही थांबतो आणि अवनीही थांबलेली असते की बाबा नेमकी काय म्हणताय, आता काय राहिलंय बाकी, आता बोलायचं काय आणि ऐकायचं काय, यासाठी अवनी थांबलेली असते की आता बाबांचं अजून काय बाकी आहे माझं सांगण्यात. सर्टिफिकेट जाळून तर वाटोळ केलेलं असतं की आता अजून काय बोलायचंय बाबांना. बाबा म्हणतात याच्याबरोबर जाणार असतील तर तुझं आयुष्य स्वाहा स्वाहा स्वाहा. आता बाबांनी इतक्या वेळा स्वाहा स्वाहा केलेलं असतं. अवनी फक्त ऐकते आणि काही साठी तर चालली असेल ती स्वप्न सुद्धा स्वाहा. आता काहीच उरलं नाहीये, सगळं स्वाहाच झालंय. अवनी माघारी येते आणि तुम्हाला काय वाटतं सर्टिफिकेट जाळले म्हणजे स्वप्न जाळलीत? नाही, तुम्ही माझ्या नीट अभ्यास केलाच नाहीये. खरं तर तुमच्या पोरीला तुम्ही ओळखलेलंच नाहीये. फक्त सर्टिफिकेट हे कागद जाळलाय तुम्ही, पोरीचं नॉलेज तर जाळलं नाही ना. नॉलेजच्या जोरावर तुमची पोरगी काहीही करू शकते, हे विसरलात का बाबा? अवनी म्हणते मी माझी स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार. ज्यांना ज्यांना असं वाटतं की मी स्वप्न पूर्ण करू शकत नाही त्यांच्या नाकावर टिच्चून मी स्वप्न पूर्ण करणार. आणि तुम्ही म्हणताय तसं लग्न बिग्न करून लंडनला तर मी सेटल होणारच नाहीये, इम्पॉसिबल आहे. अवनी म्हणते तुम्ही माझं नाव टाकलंय ना, आता मी सुद्धा जोपर्यंत स्वतःची ओळख निर्माण करत नाही तोपर्यंत तुमचं नाव लावणार नाही. तुमची ओळख मी कुठेच वापरणार नाही. माझ्या हिमतीवर टॅलेंटच्या बळावर काहीतरी अचीव करून दाखवणार. आणि हा अवनीचा चॅलेंज आहे बाबा तुम्हाला. तुमची काहीतरी मिळवेल, स्वप्न पूर्ण करेल तेव्हा ओरडून ओरडून सांगेन की मी आज चंद्रकांत देशमानेची मुलगी आहे, अवनी देशमाने. चंद्रकांत मानेने स्वतःच्या मुलीला जिवंतपणे मारलं, यांची मुलगी आहे मी. काय बोलायचं ते बाबांना बोललेली असते. मोठ्या तोऱ्यात डोळे पुसत पुसत तिथून चाललेली असते. बाबा, महेश, वहिनी, आई तिथे जागेवरच थांबलेले असतात आणि जागेवरून सगळा तमाशा बघितलेला असतो. बाबांनी सर्टिफिकेट जाळण्याचा प्रयत्न केलेला असतो. अवनीला घरात बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला असतो. काहीही करून त्यांना अवनीला तिथेच डांबून ठेवायचं होतं. खरं तर यातलं काही सक्सेस झालेलं नसतं. राजा आलेला असतो, तिला सोडवून तो घेऊन चाललेला असतो. बाबांची अगदी तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. अवनी मात्र आता कशाचाच विचार करत नाही आणि राग बाबांच्या अंगणातून चाललेली असते. अवनी तर रागाने निघून गेली, तिच्या मागे धनू पळून गेलेलं असतो. राजा पुढे गेलेला परत मागे येतो. साहेब ऐका की मी काय सांगतोय, जरा लक्ष देऊन बारीकच ऐका मी काय सांगतोय. त्यांना बोलवायचं, फसवायचं, नाटकं करायची, दारा खिडक्या लावायच्या, उलट सुलट करायचा विचार जरी केला तर राजेशी गाठे लक्षात ठेवायचा. साहेब आत्ता वाचले सगळे, परत मी विसरून जाईन की तुम्ही कोण आहात आणि मी कोण आहे. राजाने चांगलं धमकावलेलं असतं सगळ्यांनाच, यांच्या घरच्या लोकांना. आमच्या घरच्या बाईचा अपमान आम्ही सहन करत नाही, कळतंय का? मोठ्या तोऱ्यात तो म्हटलेला असतो आम्हाला सुद्धा स्वाहा 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 असं करता येतं, आम्ही सुद्धा स्वाहा असं करू शकतोय. त्यामुळे कसं आहे ना साहेब, लक्षात ठेवायचं आणि इथून पुढे अवनीशी वागताना बोलताना विचार करायचा. परत तिला असं फसवून तुमच्या घरात बोलवायचं नाही. हे पहिलं आणि शेवटचं आहे. कारण आम्ही डांगट लोक काय करू शकतो मग हे दाखवायची वेळ येईल. त्यानेही चॅलेंज केलेलं असतं, त्यानेही साहेबांना सुनावलेलं असतं की परत अवनी बरोबर असा काही प्रयोग करू नका आणि तिला अडकवण्याचा प्रयत्न तर करूच नका. आता काय बोलायचं काय नाही, काय चॅलेंज द्यायचं द्यायने राजाने दिलेलं असतं. हे सगळ्या लोकांनी ऐकलेलं असतं. राजा मोठ्या शायनिंग मध्ये यांना म्हणतो की परत अवनीला तुमच्या घरी बोलवायचं नाही म्हणजे नाही. आता राजा एवढं बोलून चाललेलं असतं मोठ्या स्टाईलमध्ये आणि बाबा या राजाकडे रागाने बघत असतात. महेश सुद्धा खूप रागाने बघत असतो. चिडलेले असतात की हा भिकारडा याची लायकी नसताना सुद्धा अवनीचा वापर करतोय आणि अवनीच्या जीवावर आपल्याला धमक्या देतोय होय. आता हे तर सगळे चिडलेले असतात. तोपर्यंत राजा मोठ्या शायनिंग मध्ये तिथून निघून गेलेलो असतो. मित्रांनो हा भाग तर इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे ना आपण अगदी थोडक्यात बघूया. बायका ज्या असतात त्या वटपौर्णिमेचं व्रत करत असतात, वटाची पूजा करत असतात, फार छान तयार झालेले असतात, मनापासून वडाला त्या प्रदक्षिणा घालत असतात, धागा गुंडाळत असतात, त्यांच्या मनातल्या इच्छा सांगत असतात, अगदी मनापासून हे सगळं करत असतात. इतकं अंतकरणातून करत असतात की त्यांच्या मनातले भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतात. अवनीने हे सगळं बारीक ऑब्झर्वेशन केलेलं असतं. राजा आणि अवनी लांब उभा राहून या बायकांकडे बघत असतात
अवनी म्हणते, राजा हे असं वडाला मनापासून सगळं सांगितल्याने इच्छा पूर्ण होतात का रे? राजा म्हणतो, ऑफकोर्स, फक्त विश्वास ठेवा तुम्ही, सगळं होतं बघा मॅडम. विश्वास असेल तिथं सगळंच काही जिंकता येतं. अवनी म्हणते, राजा तुला एक सांगू का रे, खरं तर असं वडाची पूजा करून आपल्याला हवं ते जर मिळवता येत असेल ना, तर मी सुद्धा या वडाची पूजा करणार. अगदी 7 काय 14 जन्मांसाठी माझ्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न जर पूर्ण होणार असेल तर वडाची रात्रंदिवस पूजा करायला तयार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुझ्या नवरा, तुझ्यासारखा जर नवरा मिळणार असेल इतका समजदार आणि बायकोला सपोर्ट करणारा, राजा एकदा नाही 1000 वेळा वडाची पूजा करायला मी तयार आहे. राजा लगेच इमॅजिन करत असतो की अवनी वडाची पूजा करते, तेही राजाच्यासाठी. राजाला इतका आनंद झालेला असतो, अवनीशी बोलत असतो आणि समोर झाडाची पूजा अवनी करते, साडी वगैरे नेसून छान मनापासून. राजा ही इमॅजिन करत असतो. राजा हरवून गेलेला असतो अवनीच्या स्वप्नात की जणू काही तीच वडाची पूजा करते. मित्रांनो, हा भाग तर इथेच संपलाय. आता पुढच्या भागात काय होणार आहे हे जर बघायचं असेल ना आपल्याला, तर यासाठी आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.